याच्या अगोदर आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये प्लॉट ट्रान्सक्रिप्शन हा पार्ट आपण पूर्ण बघितलेला आहे. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे फॉर्मेशन ऑफ आरएनए किंवा सिंथेसिस ऑफ आरएनए. हाऊ आरएनए इज सिंथेसाइज्ड इन अ सेल or RNA is synthesized from the DNA or whatever the sequence or nucleotide bases present in the DNA, those are transcribed into the single stranded RNA, and this complete process is called as a transcription. Then so formed RNA can be of three different types. आपण जरासं चर्चा केली वेगवेगळ्या प्रकारचे RNA असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे RNA तयार करण्यासाठी यूकॅरियोटिक सेल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरएनए पॉलिमरेजेस पण असतात. आरएनए पॉलिमरेज इज अ एन्झाइम व्हिच इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ आरएनए. आरएनए चं सिंथेसिस करणारे एन्झाइम कुठलं असतं तर आरएनए पॉलिमरेज असतं. बरोबर. आता दुसरा प्रश्न आपल्याला इथं असलेला बघायला मिळतो की व्हॉट दिस आरएनए लुक्स लाईक. जो आरएनए तयार झालेला आहे तो कसा दिसतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉडिफिकेशन्स कसे होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हाऊ दिस आरएनए इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॅरिंग द इन्फॉर्मेशन फॉर द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस साठी तो इन्फॉर्मेशन कसा कॅरी करतो. तर त्याच्यासाठी आपल्याला सांगता येईल द आरएनए ऍक्टिंग ॲज अ जीन ऑर आरएनए ट्रान्सफर द मेसेज. आरएनए कॅरीज असं म्हणतात. ट्रान्सफर होतं ते वेगळं. कॅरीज information of a gene. जीन ची इन्फॉर्मेशन कोण कॅरी करतो. आरएनए कॅरी करतो. म्हणजे जीन कुठे होते. जीन्स हे डीएनए वरती होते. बरोबर. जीन्स कुठे होते डीएनए वरती होते आणि त्या जीन मधली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कशात कॅरी केली जाते आरएनए मध्ये कॅरी केली जाते. बरोबर. मग त्याच्यामध्ये हे आरएनए जे आहेत प्रोटीन सिंथेसिस साठी इन्फॉर्मेशन कॅरी करणारे आरएनए वेगळे आणि सपोर्टिव्ह आरएनए वेगळे ते आपण बघितले. आरआरएनए हा कॅटॅलिटिक आरएनए आहे जो रायबोसोम मध्ये प्रेझेंट असतो. टीआरएनए हा ट्रान्सफर अॅमिनो ऍसिडचं ट्रान्सफर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा आरएनए आहे. पण तिसरा आरएनए आपल्याला महत्त्वाचा बघायला मिळतो एमआरएनए व्हिच कॅरीज द मेसेज ऑफ or कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ अ जीन and which codes for a protein. mRNA codes for polypeptide or protein. बघा पॉलीपेप्टाइडला कोड करणारा जो आरएनए असतो त्याला आपण mRNA असं म्हणतो. ठीक आहे. कोड्स फॉर द पॉली अँड कॅरीज इन्फॉर्मेशन फॉर द पॉलीपेप्टाइड. पॉलीपेप्टाइडची इन्फॉर्मेशन कशामध्ये कॅरी केली जाते mRNA मध्ये केली जाते. बरोबर. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला सांगता येईल द पार्ट ऑफ mRNA. पार्ट ऑफ mRNA. Part of mRNA which codes for protein. Codes for protein किंवा polypeptide. ठीक आहे. Codes for protein and that is called as a cistron. आपण काय म्हणतो त्याला cistron असं म्हणतो. It is a region of mRNA which codes for the protein or which codes for the polypeptide which carries information for the polypeptide. जो पॉलीपेप्टाइडची पॉलीपेप्टाइड तयार करण्यासाठी इन्फॉर्मेशन कॅरी करतो अशा mRNAच्या रिजनला काय म्हणायचं सिस्ट्रॉन असं म्हणायचं. एका प्रोटीन साठी ची इन्फॉर्मेशन कॅरी करणारा जो रिजन असतो त्याला सिस्ट्रॉन असं म्हणायचं. बरोबर. आता बघा एकाच mRNA मध्ये कधी कधी एकापेक्षा जास्त प्रोटीनची इन्फॉर्मेशन असलेली बघायला मिळते. बघूया फॉर एक्झाम्पल इन यूकॅरियोट. इन पहिल्यांदा आपण प्रोकॅरियोट बघितलं तरी चालेल. इन प्रोकॅरियोट. आता प्रोकॅरियोट मध्ये काय होतं mRNA आहे. इकडे 5 प्राइम एंड आहे. इकडे 3 प्राइम एंड आहे. सिक्वेन्स ऑफ mRNA and this mRNA will lead to the formation of a single protein. इथं काय सिंगल प्रोटीन. इट कॅरीज इन्फॉर्मेशन फॉर सिंगल प्रोटीन. बरोबर. एकाच प्रोटीन साठी इन्फॉर्मेशन कॅरी केली जाते म्हणून याला काय म्हणायचं मोनोसिस्ट्रॉनिक आरएनए. मोनोसिस्ट्रॉनिक mRNA.
ह्या mRNA काय म्हणायचं, मोनोसिस्टोनिक म्हणायचं. का? बिकॉज इट कॅरीज इन्फॉर्मेशन ओनली फॉर सिंगल प्रोटीन. एकाच प्रोटीन साठी ची इन्फॉर्मेशन कॅरी केली जाते, म्हणून याला काय म्हणायचं, मोनोसिस्टोन. और यू कॅन से देयर इज नो इंटरप्शन्स बिटवीन, अशा प्रकारचे इंटरप्शन्स त्याच्यामध्ये नसतात, या mRNA मध्ये नसतात. देयरफॉर इट कॅरीज इन्फॉर्मेशन फॉर द सिंगल प्रोटीन. एकाच प्रोटीन साठी इन्फॉर्मेशन एका सिस्टॉन मध्ये असते, म्हणून त्याला मोनोसिस्टोनिक आरएनए म्हणतात. इट्स इन्फॉर्मेशन इज कंटिन्युअस. त्याची इन्फॉर्मेशन कशी असते, कंटिन्युअस असते, डिस्कंटिन्युअस इन्फॉर्मेशन नसते, म्हणून त्याला काय म्हणायचं, मोनोसिस्टोनिक mRNA असं म्हणायचं. आता दुसरं आपल्याला सांगता येईल. सेकंड, प्रोकॅरियोट मध्ये आपण कंडिशन बघितली, पण युकॅरियोट मध्ये मात्र कंडिशन वेगळी असते. युकॅरियोटिक सेल मध्ये किंवा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये हाच mRNA असतो, एकापेक्षा जास्त प्रोटीनला कॅरी करतो, एकापेक्षा जास्त रिजन त्याच्यामध्ये प्रोटीन साठी कोड करण्यासाठी असतात. प्रोटीन कोड करण्यासाठी एकापेक्षा जास्त रिजन असलेले बघायला मिळतात. बरोबर. जे रिजन प्रोटीन साठी कोड करतात त्या रिजनला आपण काय म्हणतो, एक्झॉन असं म्हणतो. काय म्हणतो, एक्झॉन. The region which codes for the protein is a exon in the eukaryotic cell, and the region which is not coding for the protein is also present in the mRNA, and those regions are called as introns. त्याला काय म्हणायचं, इंट्रॉन असं म्हणायचं. Again, this intron may be continued with another exon. त्याच्यानंतर इंट्रॉन असेल किंवा कंटिन्युअस एक्झॉन असेल. ठीक आहे. आता बघा इथं आपल्याला एक्झॉन नंबर 1, एक्झॉन नंबर 2, इंट्रॉन नंबर 1, इंट्रॉन 2 अशा प्रकारचा जीन सिक्वेन्स आपल्याला असलेला बघायला मिळतो. काय होतं, दीज 2 हे काय असतात, प्रोटीन कोडिंग असतात. त्याला फक्त मी कोडिंग रिजन असं म्हणतो, कोडिंग रिजन. अँड इंट्रॉन्स आर द नॉन कोडिंग रिजन. Non-coding. Introns are non-coding. Coding regions are interrupted by दोन coding region आहेत. कुठला, exon 1 आणि exon 2. Those are separated by a region of mRNA called as an intron. And therefore we can say there are more than 2 regions or more than 1 regions present in the mRNA for protein coding or carrying the information for the protein. And these regions are called as अशा प्रकार किंवा these are mRNA called as a polycistronic mRNA. Polycistronic mRNA. ह्या mRNA ला काय म्हणायचं, पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA. हे mRNA काय करतात, अनेक रिजनला डिस्टर्ब झालेले असतात, and therefore it may carry the information for more than one protein as well. एकापेक्षा जास्त प्रोटीन साठी सुद्धा इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आपल्याला असलेली बघायला मिळते. किंवा अनेक रिजन म्हणून एकत्र येतात आणि एकच सिंगल प्रोटीन तयार करतात. These regions are interrupted by the non-coding sequences. Therefore, these regions are called as or this kind of mRNA is called as a polycistronic mRNA. ठीक आहे. आता काय झालं बघा, प्रोकॅरियोटिक मध्ये इंट्रॉन्स होते का, नाही, सगळाच रिजन एक्झॉन होता असं म्हटलं तरी चालेल. एक्झॉन आपण त्याच्यामध्ये म्हणत नाही, त्याचं कारण वेगळं आहे. व्हॉट इज इंट्रॉन अँड व्हॉट इज एक्झॉन, दॅट मे बी द क्वेश्चन. आता तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की एक्झॉन का म्हटलं आणि इंट्रॉन का म्हटलं. जर आपण युकॅरियोटिक सेलचा जर ट्रान्सक्रिप्शन बघितलं, हे ट्रान्सक्रिप्शन कुठं होतं, न्यूक्लियस मध्ये. कुठं होतं, न्यूक्लियस मध्ये. बरोबर. हा mRNA आहे. न्यूक्लियस मध्ये काय तयार होतो, mRNA तयार होतो. पण तो mRNA मॅच्युअर असतो का, नाही, इमॅच्युअर असतो. मग काय होतं, त्याचे मधले जे रिजन असतात, आपण जसं आता म्हटलं की इंट्रॉन रिजन काय केले जातात, कट आउट केले जातात, ब्रेकडाऊन केले जातात. जो पार्ट कोड करत नाही प्रोटीनला तो पार्ट काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. आणि रिमूव्ह करून प्रोटीन सिंथेसिस कुठे होते, प्रोटीन सिंथेसिस सायटोप्लाझम होते, सायटोप्लाझम मध्ये होते, सायटोप्लाझम बाहेर असतो. बरोबर. आता इथं काय होतं, प्रोटीन तयार आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये काय होतं,
mRNA तयार होतो किंवा RNA म्हणूया. ठीक आहे. जो RNA न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे, प्रोटीन तयार करण्यासाठी त्याला कुठे यायला पाहिजे? सायटोप्लाझम मध्ये यायला पाहिजे. बरोबर? सायटोप्लाझम मध्ये यायला पाहिजे की नाही? सो दिस mRNA get exit out of the nucleus. जो रिजन mRNA चा न्यूक्लियसच्या बाहेर येतो आणि प्रोटीनला कोड करतो, जो रिजन बाहेर येतो तोच प्रोटीनला कोड करतो, आतमध्ये राहणारा रिजन कोड करू शकत नाही. बरोबर? म्हणून जो रिजन ह्या mRNA चे कट करून जे रिजन आतमध्येच राहतात, जो पार्ट आतमध्येच राहतो त्याला इंट्रॉन असं म्हटलं जातं, जो पार्ट बाहेर येतो त्याला काय म्हटलं जातं? एक्झॉन असं म्हटलं जातं. आणि जो पार्ट बाहेर येतो त्याचं प्रोटीन सिंथेसिस मध्ये रूपांतर झालेलं बघायला मिळतं. साधं सिंपल आहे. म्हणून एक्झॉन आणि इंट्रॉन आपल्याला अशा पद्धतीने लक्षात ठेवायला लागते. सो दीज आर द डिफरंट एस्पेक्ट्स ऑफ द special RNA which carries the information for a information of a gene for a protein synthesis. जीनची इन्फॉर्मेशन प्रोटीन सिंथेसिस साठी ट्रान्सफर करण्याचं मेकॅनिझम आपल्याला आरएनए मध्ये असलेलं बघायला मिळतं. सो द क्वेश्चन कम्स देन हाऊ these introns are removed in the eukaryotic cell. eukaryotic सेल मध्ये इंट्रॉन कसे रिमूव्ह केले जातात आणि फक्त एक्झॉन कसे बाहेर केले जातात, त्याच्यासाठी तर आपण पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस असं म्हणतो किंवा मॅच्युरेशन ऑफ mRNA असंही म्हणतो, किंवा त्याला आपण काय म्हणायचं? मॉडिफिकेशन्स असं म्हणायचं. पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन, पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस असं म्हणायचं. ठीक आहे? किंवा mRNA मॅच्युरेशन असं म्हणायचं. तर अशा प्रकारची प्रोसेस आपल्याला बघायची. सो सेकंड इम्पॉर्टंट प्रोसेस इज द mRNA मॅच्युरेशन. किंवा त्याला आपण काय म्हणतो? पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल प्रोसेसिंग. पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल प्रोसेसिंग. ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतरचं जे mRNAचं प्रोसेसिंग असतं किंवा RNAचं जे प्रोसेसिंग असतं त्याला आपण काय म्हणतो? पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल प्रोसेसिंग, पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस, पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन. कुठलाही शब्द आला तरी सेमच अर्थ असणार आहे. आता बघा, whenever there is a synthesis of RNA within a nucleus, at that time it is the whatever the information present in the gene is transcribed into a specialized mRNA. That mRNA is called as a heterogeneous nuclear RNA. ऐकला शब्द आपण, heterogeneous nuclear RNA, because this RNA harbors or carries information for many different kinds of the RNAs, especially for mRNA, and therefore it carries information for the protein. So heterogeneous RNA contains a single stranded RNA containing specialized regions, as we have called earlier. Those regions are nothing but the introns, exons असतील, introns असतील, exons असतील, introns असतील, नंतर आणि त्याच्यानंतर exon असतील. बरोबर? आता दुसरी गोष्ट, पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात आली की याच्यामध्ये इंट्रॉन आणि एक्झॉन्स असतात. आता इंट्रॉन असतात ते नॉन कोडिंग रिजन असतात, एक्झॉन असतात ते कोडिंग रिजन असतात. बरोबर? आता साधं सिंपल याच्यामध्ये मेकॅनिझम आपल्याला असलेलं बघायला मिळतं. त्याच्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण देणार आहे. आपण काकडी घेऊन येतो किंवा काही असे पदार्थ घेऊन येतो आणि काकडी मध्येच कुठेतरी खराब झालेली असते. काय करणार? त्या काकडीला कट करून टाकणार. बरोबर? जो खराब झालेला पार्ट आहे तो काय करणार? स्लाइस करणार त्याची. बरोबर? स्लाइस करणार. मग आता हा इंट्रॉन हा खराब झालेला पार्ट आहे असं म्हणा. mRNAचा खराब पार्ट कुठला आहे? इंट्रॉन आहे. मग काय करणार? याच्यामध्ये स्लाइसिंग करणार. बरोबर? mRNAचं काय करणार? स्लाइसिंग करणार. स्लाइसिंगच्या ऐवजी स्प्लाइसिंग असं म्हटलं जातं. इथं काय म्हणायचं? फक्त स्प्लाइस. स्लाइसच्या ऐवजी स्प्लाइस म्हणायचं. स्प्लाइस तयार होण्याची प्रोसेस म्हणजे काय? स्प्लाइसिंग.
ठीक आहे, एवढा साधा सिंपल आहे. मग आपण काय करणार, याला कट करणार. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, mRNA has to come out of the nucleus for protein synthesis. mRNA कुठून कुठे आला पाहिजे, न्यूक्लियस मधून बाहेर आला पाहिजे. कशासाठी, प्रोटीन सिंथेसिस साठी. and there are large number of the RNA digesting enzymes present in the cytoplasm as well as in the nucleus. न्यूक्लियस मध्ये किंवा सायटोप्लाझम मध्ये आरएनए ला डायजेस्ट करणारे एन्झाइम्स खूप असतात. आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडला असेल की मग हा राहतो कसा, हा लगेच बाहेर आलेला डायजेस्ट केला जात नाही का, केला जातो. पण त्याच्यासाठी याला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायला पाहिजे, मॉडिफिकेशन्स करायला पाहिजे. सो ॲज टू RNA's enzymes will not act on the mRNA or will not digest the mRNA and therefore mRNA will be translated into the protein. mRNA चं ट्रान्सलेशन प्रोटीन मध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळेल. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, न्यूक्लियस मधून हा सायटोप्लाझम मध्ये आला पाहिजे. पण त्यावेळेस त्याला एक सगळ्यात मोठी भीती आहे, ती म्हणजे सायटोप्लाझम मध्ये आल्याला आरएनए एन्झाइम ऍक्ट होतील आणि तो सगळा डायजेस्ट होईल, म्हणजेच mRNA तयार करून सुद्धा प्रोटीन तयार होणार नाही. मग याच्यासाठी काय केलं जातं, तर त्याच्यासाठी आपल्याला पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल प्रोसेसिंग असलेलं बघायला. म्हणजेच दोन गोष्टीसाठी, वन म्हणजे पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेसचा मोटो काय आहे, एम काय आहे, उद्देश काय आहे, ह्या दोन आपल्याला उद्देश याच्यामध्ये लक्षात घ्यायचे. पहिल्यांदा सगळ्यांनी लिहून घ्यायचं, कारण हे महत्वाचं आहे, कदाचित आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं नाही म्हणून लिहून घ्यायचं. पहिलं, रिमूव्ह introns or you can say non coding sequences of hnRNA. hnRNA मध्ये न्यूक्लियर आरएनए मध्ये किंवा हेटेरोजिनस न्यूक्लियर आरएनए मध्ये जे नॉन कोडिंग सिक्वेन्सेस आहेत त्यांना रिमूव्ह करायचं. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्याला पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल प्रोसेसिंग करायला पाहिजे. सेकंड, प्रोटेक्ट mRNA from RNases enzymes. तिसरा अजून to get exit from nucleus to cytoplasm for protein synthesis. या तीन गोष्टींसाठी आपल्याला पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस होणं गरजेचं असतं, म्हणजे असतं. त्याच्याशिवाय आपल्याला ट्रान्सलेशन प्रोसेस पूर्ण झालेली बघायला मिळत नाही. बरोबर. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय काम आहे, टू रिमूव्ह इंट्रॉन्स और नॉन कोडिंग रिजन्स और नॉन कोडिंग सिक्वेन्सेस ऑफ hnRNA. दूसरा, प्रोटेक्ट mRNA, सो फॉर्म्ड mRNA, मॅच्युअर mRNA जो आहे तो mRNA काय केला पाहिजे, प्रोटेक्ट केला पाहिजे. कशापासून प्रोटेक्ट केला पाहिजे, फ्रॉम RNA's एन्झाइम डायजेशन पुढे शब्द लावला तरी चालेल. आता शेवटचा, टू गेट एक्झिट. mRNA डायरेक्ट बाहेर येऊ शकत नाही, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झाल्याशिवाय mRNA न्यूक्लियस मधून बाहेर येऊ शकत नाही. आणि मग मॉडिफिकेशन झाल्यानंतर त्याला बाहेर एंट्री मिळते. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या तीन कारणांसाठी पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस आपल्याला बघायचे आहे. पहिला ट्रान्सक्रिप्शनल चेंज आपण बघूया, रिमूव्ह इंट्रॉन्स. बरोबर. पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला इंट्रॉन्स जे आहेत ते आपल्याला रिमूव्ह करायचं आणि त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, दॅट प्रोसेस इज नथिंग बट द स्प्लायसिंग. पहिली सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस काय आहे, स्प्लायसिंग. HRNA
hnRNA is also called as a primary transcript. त्यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्सक्रिप्ट असं म्हटलं. ट्रान्सक्रिप्ट असं म्हटलं. काय म्हटलं जातं, स्क्रिप्ट. स्क्रिप्ट काय असते, एखादी गोष्ट किंवा एखादा व्हिडिओ वगैरे तयार करताना जे वाचायला दिलं जातं ते काय असतो, स्क्रिप्ट असतं. म्हणजे ट्रान्सलेशन होण्यासाठी mRNA काय केला जातो, प्रेझेंट केला जातो आणि mRNA मधली इन्फॉर्मेशन वाचली जाते आणि प्रोटीन मध्ये कन्वर्ट केली जाते. म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन वाचून आपण काय करतो, व्हिडिओ मध्ये कन्वर्ट करतो. तसं तर त्याला काय म्हणायचं, स्क्रिप्ट म्हणायचं. पण हे फक्त स्क्रिप्टचं मॉडिफिकेशन काय, ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे एका लँग्वेज मधून दुसऱ्या लँग्वेज मध्ये करायचं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्ट असं म्हणतो. बरोबर. तो प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट किंवा इमॅच्युअर ट्रान्सक्रिप्ट जे आहे त्याच्यामध्ये पहिली सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस काय झालेली बघायला मिळते, स्प्लायसिंग झालेली बघायला मिळते. आता ह्या स्प्लायसिंग मध्ये स्प्लायसिंग साठी इन्व्हॉल्व असणारे वेगवेगळे एन्झाईम्स असतात. स्प्लायसिंग साठी एक कॉम्प्लेक्स ऑफ एन्झाईम रिस्पॉन्सिबल असलेलं बघायला मिळतं. त्याला काय म्हटलं जातं, स्प्लायसिओझोम. स्प्लायसिओझोम असं म्हणतात. And this spliceosome is responsible for the removal of the introns from the immature or primary transcript. Immature transcript किंवा primary transcript मधून introns रिमूव्ह करण्यासाठी ते रिस्पॉन्सिबल असतात. बघूया आपण ही ट्रान्सक्रिप्ट कशी होते किंवा स्प्लायसिंग कशी होते प्रोसेस. ज्यावेळेस हे ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस पूर्ण होते त्यावेळेस इमिडिएटली जे नॉन कोडिंग सिक्वेन्सेस असतात त्याला मी एक्सॉन आणि इंट्रॉन असंच म्हणणार आहे. इंट्रॉन, एक्सॉन आणि इंट्रॉन, त्याच्यानंतर एक्सॉन. 3 2 1 1 2. ठीक आहे, 2 इंट्रॉन आहेत आणि 3 एक्सॉन आहेत. आता हे 3 एक्सॉन जे आहेत ते आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे. काय करायचे, हे एकमेकांना जोडून घ्यायचे आहे. जोडून घेण्यासाठी आपण फक्त कलर चेंज करूया. हे जोडून घेत असताना काय होतं, स्प्लायसिओझोम comes at this region sequence or joining or the region between the exon and intron will be bounded with the spliceosome. तिथं कोण येतं, स्प्लायसिओझोम येतो. बरोबर, एन्झाईम येतात आणि त्याचं काय करतात, सर्कल तयार करतात. काय तयार करतात, सर्कल तयार केलं जातं. काय केलं जातं, सर्कल तयार केलं जातं किंवा बेंड तयार केलं जातं. मी स्लोली कसा बेंड तयार केला जातो ते सांगेन. ठीक आहे. आता जो स्प्लायसिओझोम आपला रिजन, इंट्रॉनचा रिजन आहे, तो कसा तयार केला जाईल, अशा पद्धतीने जवळ आणला जाईल, एकमेकाच्या जवळ आणला जाईल. बरोबर. लगेच दुसरा रिजन आपल्याला, कारण त्याच्यामध्ये बेंडिंग होतो, कॉईल तयार होत आहे ही बघायला मिळते. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला काय तयार झालेले बघायला मिळाले, 3 वेगवेगळ्या प्रकारचे रिजन तयार झालेले बघायला मिळाले, एकत्र आलेले बघायला मिळाले. E1, E2 आणि E3 काय तयार झालं. नाउ व्हॉट हॅपन्स, these enzymes of a spliceosomes, what they do, they joins these 2 introns together or 2 neighboring introns together and removes this circle of the intron. बरोबर. काय केलं जातं, हा पूर्ण बाजूला काढला जातो, इथं सुद्धा हे दोन्ही अटॅच केले जातात आणि फायनली काय तयार होईल, एक कंटिन्युअस ट्रान्सक्रिप्ट तयार झालेला बघायला मिळेल आणि आपल्याला हे इंट्रॉन्स रिमूव्ह झालेले बघायला मिळतील. ते सर्कल मध्ये अशा पद्धतीने and these will be digested, these will be degraded. हे जे सर्कल असतात ते डिग्रेड केलेले बघायला. नाउ there is a continuous coding sequences formed because of this splicing. स्प्लायसिंग मुळे कंटिन्युअस कोडिंग सिक्वेन्सेस तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात. क्लिअर, लक्षात आलं. याची प्रोसेस कशी हळूहळू होते. पहिल्यांदा जो इंट्रॉनचा रिजन आहे तो बेंड केला जातो आणि 2 नियरबाय एक्सॉन्स काय केले जातात, क्लोज विसिनिटी मध्ये आणले जातात आणि फायनली त्यांचं जॉईनिंग केलं जातं आणि इंट्रॉन्स रिमूव्ह केले जातात. अशा पद्धतीनं हे इंट्रॉन्स रिमूव्ह करण्याची प्रोसेस आपल्याला असलेली बघायला मिळते. कुठली, स्प्लायसिंग असलेली बघायला.
क्लिअर. सो दिस ड्युरिंग दिस सेम प्रोसेस, ह्याच प्रोसेसच्या वेळेस आपल्याला काही ठराविक अशा गोष्टी इथं तयार झालेल्या बघायला मिळतात. At the 5 prime end of the mRNA, there is a modification because most of the RNA dies. आता पहिला पॉइंट आपण क्लिअर केला, काय स्प्लायसिंग, रिमूव्हल ऑफ द इंट्रॉन्स. आता दुसरा प्रॉब्लेम काय होता बघा, टू प्रोटेक्ट ट्रान्सक्रिप्ट. दुसरा एम काय होतं आपलं, दुसरं एम काय होतं, टू प्रोटेक्ट द ट्रान्सक्रिप्ट. ट्रान्सक्रिप्टला प्रोटेक्ट करणं, बरोबर. आता प्रोटेक्ट करण्यासाठी काय केलं जातं, देयर आर 2 डिफरंट काइंड्स ऑफ द प्रोसेसेस. बघा, एक प्रोसेस आपल्याला असलेली बघायला मिळते, त्या प्रोसेसला आपण म्हणतो कॅपिंग प्रोसेस. मी याला हेल्मेटिंग असं म्हणतो. हेल्मेटिंग म्हणजे काय असेल हेल्मेटिंग म्हणजे? हेल्मेटिंग म्हणजे हेल्मेट घालणे. हेल्मेटिंग म्हणजे काय, हेल्मेट घालणे असा काही शब्द नाही, पण हेल्मेट घालण्याची प्रोसेस हेल्मेटिंग म्हणू शकतो, म्हणत नाही का आपण म्हणूया, ठीक आहे. तसं कॅप घालण्याची प्रोसेस काय, कॅपिंग हा सुद्धा शब्द ऐकला नाही आपण. कॅप घालतो, कॅपिंग करतो असं म्हटलं नाही, ते कधीच म्हटलं नाही. हा सायंटिफिक वर्ड तयार झाला, कॅप विअरिंग. आपण डोक्यावरती कॅप टाकली की त्या प्रोसेसला काय म्हणायचं, कॅपिंग असं म्हणायचं. तसं हेल्मेट जर डोक्यावर टाकलं तर हेल्मेटिंग म्हणायचं. मी फक्त कॅपिंग म्हणत नाही, हेल्मेटिंग म्हणतो. कॅपिंग म्हटलं तरी चालेल. कॅपिंग काय, कॅप आपण घातली तर काय होतं, कशासाठी घालतो कॅप, उगीच आपलं स्टाईल असे घालणारे पण आहे. असे रिजन नॉनसेन्स असतात, म्हणजे दे डोंट कॅरी एनी इन्फॉर्मेशन फॉर द प्रोटीन, कुठलीही इन्फॉर्मेशन कॅरी करत नाही, ठीक आहे. पण त्याला कारण असतं कॅपिंग, बरोबर. आता कारण काय असतं कॅपिंगला, इट इज अ प्रोटेक्शन फ्रॉम समथिंग. पावसामध्ये कॅप घातली असेल तर पावसापासून संरक्षण करायचं असेल, उन्हामध्ये कॅप घातली असेल तर उन्हापासून संरक्षण करायचं असेल, किंवा इंजिनियर्स असतात ते डोक्याला टोपी घालतात, काहीतरी वरून डोक्यात पडेल आणि डोकं फुटेल म्हणून ती कॅप घालतात. हेल्मेट काय घातलं जातं, ऍक्सिडेंट झाला, चुकून ऍक्सिडेंट झाला किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला, आपल्या डोक्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण हेल्मेटिंग करतो, बरोबर. तसं mRNA ला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा जी मॅच्युअर ट्रान्सक्रिप्ट असणार आहे तिला प्रोटेक्ट करण्यासाठी 5 प्राइम एंड काय होतं, 5 प्राइम एंड हे डोकं आहे, लक्षात ठेवायचं, डोकं आहे बरं का. mRNAचं डोकं कुठलं, 5 प्राइम एंड, लक्षात ठेवायचं काय. तर त्या एंडला काय केलं जातं, कॅप घातली जाते, बरोबर. कॅप कसली असते, आता आपले काय ब्रँड वगैरे आहेत त्यांचा ब्रँड वेगळा असतो. आता यांचा ब्रँड कुठला असतो बघा, देयर इज ऑलवेज guanine molecule present at the 5 prime end of a mRNA. कुठला मॉलिक्यूल असतो, guanine molecule असतो, लक्षात ठेवायचं. but that guanine molecule may be changed into the specialized structure which will protect the mRNA. आता हा जो guanine molecule असतो, युजुअली ज्या वेळेस आपण mRNAचं स्ट्रक्चर बघतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये कुठला बॉन्ड असतो, फॉस्फोडायएस्टर बॉन्ड असतो. कुठला बॉन्ड असतो, फॉस्फोडायएस्टर बॉन्ड असतो. पण याच्यामध्ये बॉन्ड वेगळ्या पद्धतीने तयार होतो आणि हा जो ग्वानिन असतो हा मोनोफॉस्फेट न राहता हा काय होतो, ट्रायफॉस्फेट. ग्वानिन काय होतो, ट्रायफॉस्फेट असलेला बघा. सो दिस ट्रायफॉस्फेट will not be cleaved or will not be cut by the RNase enzyme. या RNase enzyme ह्या ट्रायफॉस्फेट वरती काम करू शकत नाही, फक्त मोनोफॉस्फेट वरती काम करतो. म्हणून RNase enzyme RNA ला कट करू शकत नाही, एक प्रोटेक्शन झालं. दुसरं, this guanine molecule also modified in such a way that there is an attachment of the methyl group. काय अटॅच केला जातो, मिथाइल ग्रुप अटॅच केला जातो. मिथाइल ग्रुप अटॅच केल्यामुळं अगेन इट गेट्स अ प्रोटेक्शन. बघा आपल्या सुद्धा टोपीला काय काय असतं बघा, साधी टोपी एवढी असू शकते, त्याला कॅप असू शकते, पुढं तो थोडासा फ्लॅप असू शकते, ठीक आहे. तसं ही फ्लॅप आहे, म्हणजे तोंडावर पण ऊन येणार नाही, तोंडावर पण पाऊस पडणार नाही. अशा पद्धतीनं ह्या ग्वानिन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं मॉडिफिकेशन केलेलं बघायला मिळतं. तर काय असेल, ग्वानिन हा कसा असेल,
मिथायलेटेड ग्वानिन ट्रायफॉस्फेट. बघा, कॅपिंग साठी वापरला जाणारा कुठला न्यूक्लियोटाइड असतो? मॉडिफाईड न्यूक्लियोटाइड असतो, आणि दॅट न्यूक्लियोटाइड इज अ मिथायलेटेड ग्वानिन ट्रायफॉस्फेट. हे नाव कायम लक्षात ठेवायचं. प्रेझेंट ॲट 5 प्राइम एंड. क्लिअर. आता आपल्याला 5 प्राइम मध्ये एक कॅप ऍड केलेली बघायला मिळते, बरोबर. सो द प्रॉब्लेम ऑफ अ 5 प्राइम एंड इज ओव्हर. इट गिव्स प्रोटेक्शन फ्रॉम द 5 प्राइम एंड. 5 प्राइम एंड करून कुठलंही एन्झाईम त्याच्यावरती काम करू शकत नाही. दुसरं, तिसरा मोठा होता किंवा तिसरा उद्देश आपला होता पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेसचा किंवा प्रोसेसिंगचा, टू गेट अ एक्झिट फ्रॉम द न्यूक्लियस. न्यूक्लियस मधून एक्झिट घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आता काय होतं बघा, दिस मिथायलेटेड ग्वानिन ट्रायफॉस्फेट also attracts the many different kinds of the proteins which carry or which transport this mRNA out of the nucleus. अनेक प्रोटीन असे येतात की जे कोणाला बाइंड होतात? फक्त ग्वानिन, मिथायलेटेड ग्वानिन ट्रायफॉस्फेटला बाइंड होतात, आणि ते प्रोटीन बाइंड झाले की ते प्रोटीन काय करतात? त्या mRNA ला न्यूक्लियस मधून बाहेर काढण्यासाठी मदत करतात. जे गेट्स असतात न्यूक्लियर मेम्ब्रेन वरती जे गेट असतात त्याला आपण न्यूक्लियर पोअर असं म्हणतो, बरोबर. न्यूक्लियर पोअर. त्या न्यूक्लियर पोअर मधून सिंपल mRNA बाहेर येऊ शकत नाही. त्याच्यासाठी आय कार्ड तयार करावं लागतं, आणि ते आय कार्ड म्हणून कोण काम करतं? मिथायलेटेड ग्वानिन ट्रायफॉस्फेट. सो मिथायलेटेड ग्वानिन ट्रायफॉस्फेट protects the mRNA from the 5 prime end, as well as it is responsible for recognition of this mRNA by the nuclear pore to transport this mRNA out of the nucleus. न्यूक्लियसच्या बाहेर हा mRNA ट्रान्सपोर्ट करण्यासाठी न्यूक्लियर पोअर रिकॉग्नाइज करतं कोणाला? mRNA ला. कशाच्या आधारावर? मिथायलेटेड ग्वानिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे तिन्ही उद्देश पूर्ण. आता तो मधलाच अजून एक राहिला, प्रोटेक्शन. व्हॉट हॅपन्स ॲट अ 3 प्राइम एंड? 3 प्राइम एंडला काय होते? 3 प्राइम एंडला सुद्धा प्रॉब्लेम असणार आहे. म्हणजे 5 प्राइम एंडला म्हणजे समोरून जर एकाला लढत नसेल तर पाठीमागून पण लढू शकतो ना. म्हणजे त्याच्या शेपटीकडून सुद्धा खायला सुरुवात केली जाऊ शकते. एन्झाईम्स काय करेल? 3 प्राइम कडून सुद्धा कट करू शकेल ना. का असं होणार नाही? नको उगीच कशाला मागणं कशाला. इथं काही इथिक्स वगैरे काय नसतात. दीज आर द युनिव्हर्सल रूल्स. ठीक आहे. इकडून नाही तर तिकडून कुठूनही. सो there may be a chance that mRNA digesting enzymes or RNase enzymes may also cut this mRNA from 3 prime end as well. So how this 3 prime end is protected? There is another process. ही पहिलीच प्रोसेस झाली, आपल्याला कॅपिंग दुसरी प्रोसेस झाली, आणि 3 प्राइम एंडला प्रोटेक्ट करणारी तिसरी प्रोसेस आपल्याला असलेली बघायला मिळते. आणि ती तिसरी प्रोसेस असलेली बघायला मिळते त्या प्रोसेसला काय म्हणायचं? टेलिंग. काय म्हणायचं? टेलिंग. TAILING. टेलिंग. टेलिंग. टेल शेपूट लावणे. कशाला शेपूट लावायचं? आता mRNA लावायचं, म्हणून त्याला काय म्हणायचं? टेलिंग असं म्हणायचं. अँड दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ पॉलीएडेनिलेशन. पॉलीएडेनिलेशन. टेलिंग म्हणजेच काय? पॉलीएडेनिलेशन. ठीक आहे. आता पॉलीएडेनिलेशन मध्ये काय होतं? देयर इज अटॅचमेंट ऑफ द न्यू मेनी एडेनिन मोलिक्युल्स ॲट अ 3 प्राइम एंड. काय केलं जातं? ह्या 3 प्राइम एंडला एडेनिन मोलिक्युल मल्टिपल मेनी अशा पद्धतीनं फक्त एडेनिन मोलिक्युल अटॅच केले जातात. त्याला काय म्हणायचं? पॉलीएडेनिलेशन असं म्हणायचं. ठीक आहे. पॉलीएडेनिलेशन. अँड सो व्हॉट हॅपन्स
when there is a polyadenylation, at that time many different kinds of the proteins comes and bind to the multiple adenine molecule in the mRNA, and therefore they gives a protection to the tail region. दुसरे प्रोटीन बाइंड होतात, फक्त बाइंड होतात, ऍडेनिन बाइंडिंग प्रोटीन तिथे येतात आणि ऍडेनिनला बाइंड होतात, आणि त्याच्यामुळे काय होतं, दुसरे प्रोटीन बाइंड झाल्यामुळे एन्झाइम त्याच्यावरती काम करू शकत नाही. एन्झाइम्स यूज अ प्रोटेक्शन. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला पॉलीएडेनिलेशन इथं झालेलं बघायला मिळतं, किंवा पॉलीएडेनिल टेल इथं अटॅच केलेली आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडिफिकेशन झालेले बघायला मिळतात. आणि सो फॉर्म्ड नाव आता तयार झालेली जी ट्रान्सक्रिप्ट आहे त्या ट्रान्सक्रिप्ट मध्ये काय काय असतं हे आपल्याला जरासं बघायला. ट्रान्सक्रिप्ट मध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची असलेली बघायला मिळते 5 प्राइम मिथायलेटेड ग्वानिन ट्रायफॉस्फेट कॅप असलेली बघायला मिळते. 3 प्राइम पॉलीएडेनिलिन टेल असलेली बघायला मिळते. आणि मध्ये जो असतो तो कोडिंग रिजन असलेला बघायला मिळतो. कोडिंग region of a mRNA. And this transcript, now it is not called as a primary, but it is called as a mature transcript. Mature transcript, or it is called as a mRNA, messenger RNA. Mature transcript आहे, त्याच मॅच्युअर ट्रान्सक्रिप्टला mRNA किंवा मेसेंजर RNA असं म्हटलेलं बघायला मिळतं. कारण हा रिजन कोडिंग असतो आणि तो कोडिंग रिजन मेसेज कॅरी करतो, म्हणूनच त्याला मेसेंजर mRNA असं म्हटलेलं आहे. त्याच्या अगोदर त्याच्यात काही रिजन असतात, मेसेंजर असतात, काही रिजन कोडिंग असतात, काही नॉन कोडिंग असतात, काही मेसेंजर आहेत, काही नॉन मेसेंजर आहेत. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही प्रकारचे रिजन असल्यामुळं आपण त्याला एकत्र मॅच करू शकत नाही. म्हणून तर आपण प्रायमरी किंवा इमॅच्युअर ट्रान्सक्रिप्ट असं म्हटलं, आणि त्याच्यानंतर आपल्याला मॅच्युअर ट्रान्सक्रिप्ट तयार झालेली बघायला मिळते. अशी मॅच्युअर ट्रान्सक्रिप्ट इट गेट्स आउट और इट गेट एक्झिट फ्रॉम द न्यूक्लियस अँड यूज्ड फॉर द प्रोटीन सिंथेसिस. क्लियर? सो these are the many different processes which are involved in the post transcriptional process. पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल प्रोसेसिंग मध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक आहे स्प्लायसिंग, दुसरी आहे कॅपिंग, आणि तिसरी आहे पॉलीएडेनिलेशन किंवा टेलिंग. क्लियर? और ऍडिंग अ टेल ऑफ पॉलीएडेनिल टाइप असं म्हटलं तरी चालेल. सो इट इज अ मॅच्युअर mRNA. So after the formation of a mature mRNA, this mRNA is utilized for protein synthesis. हा mRNA प्रोटीन सिंथेसिस साठी वापरला जातो. आता ही जी मॅच्युअर ट्रान्सक्रिप्ट आहे ती मॅच्युअर ट्रान्सक्रिप्ट आपल्याला वेगवेगळ्या कारणासाठी महत्त्वाची असलेली बघायला मिळते. जसं आपण सांगितलं की 5 प्राइम मिथायलेटेड ग्वानिन ट्रायफॉस्फेट हा जसा न्यूक्लियर कोअरला अटॅच, म्हणजे न्यूक्लियर कोअर मध्ये त्याला रिकॉग्नाइज केलं जातं आणि त्याला बाहेर काढलं जातं, त्याच पद्धतीनं ज्यावेळेस ट्रान्सक्रिप्शन होणार आहे ट्रान्सलेशन होणार आहे त्यावेळेस सुद्धा एका एंडला बाइंड होण्यासाठी सुद्धा ते फार महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. म्हणून त्याचं ट्रान्सलेशन साठी सुद्धा आपल्याला 5 प्राइम एंड फार महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. क्लियर? सो these are the different aspects of the transcription and post transcriptional changes. Clear? Now next step towards the gene expression or towards the carrying the information from the parents to the offspring and expression of that information within the offspring or within the progeny or within the individual, we can say, is the translation process. बरोबर? आतापर्यंत आपण काय बघितलं ते जरासं बघूया, आणि आपल्याला महत्त्वाचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, दॅट इज अ जेनेटिक कोड कॉन्सेप्ट बघायची. याच्यानंतर आपण बघणार आहोत जेनेटिक कोडची कॉन्सेप्ट बघणार आहोत. आपल्याला काय आतापर्यंत काय काय माहिती झालं बघा. व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन प्रेझेंट or which is required for the formation of a body, expression of a body,
formation of a different characters of a body, functional aspects of a body, whatever we have found in the body, आपली फिजिओलॉजी असेल, आपलं स्ट्रक्चर असेल, आपल्या सेल्स असतील, सेल्स मधले जीन्स असतील, किंवा आपल्या वेगवेगळे कलर्स असतील, आपल्या वेगवेगळ्या सेल्स असतील, मसल्स असतील, ह्या सगळ्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? याची इन्फॉर्मेशन. आणि ती इन्फॉर्मेशन कुठे आहे? तर डीएनए मध्ये आहे. बरोबर. डीएनए इज अ मास्टरपीस, or we can say master copy of information. It is a server. हा काय? सर्व्हर आहे. सगळी इन्फॉर्मेशन सर्व्हर वरती स्टोअर केलेली असते. आपल्या मोबाईल मध्ये किंवा कशात सर्व्हर असतं ना. आता बघा, आपण फोटो जरी मोबाईल मध्ये ठेवले तर ते गुगलला अटॅच होतात आणि आपल्याला कळत पण नाही. नंतर 4 वर्षानंतर ते सांगताय यू आर हिअर. अरे म्हणजे मी कुठं होतो मलाच माहित नाही, लक्षात नाही, पण ते फोटो मध्ये दिसतंय. आता काय करायचं? मग बघितलं, अरे वा छान मेमरी तिथं असलेली बघायला. सेम थिंग इज दॅट. व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन वी नीड फॉर आवर लाईफ, सर्वायवल, functional aspects of a body, structural aspect of a body, that all information is stored in the DNA. हे आपल्याला माहित आहे. सगळी इन्फॉर्मेशन कशी कुठं स्टोअर केली जाते? डीएनए मध्ये स्टोअर केली. हे क्लिअर झालं आपल्याला, त्याच्यामध्ये काही शंका नाही. ती इन्फॉर्मेशन कॉपी करू शकतो, जशीच्या तशी कॉपी करू शकतो, ती कोड मध्ये कॉपी करू शकतो. जशीच्या तशी कॉपी करणे म्हणजे रेप्लिकेट करणे, आणि ती दुसरीकडे स्टोअर करू शकतो. 2 ठिकाणी स्टोअर करू शकतो. बरोबर. एका सेल मधले, एका सेलच्या 2 सेल होतात आणि दोन्हीकडे जातात. आपण कोणाला म्हणतो ना, एखादी मूवी आहे, ते मला कॉपी करून दे ना, जातो त्याच्याकडं आणि कॉपी करून आणतो. मग तो काहीतरी करत असतो, त्याच्याकडे चांगली कॉपी येते, पायरेटेड कॉपी असते किंवा काही. पण आपण जो ओरिजिनल असतो, माझ्याकडे हाय क्वालिटीची आहे, हाय डेफिनेशन माझ्याकडे आहे, म्हणून त्याच्याकडे HD क्वालिटी आपण घेऊन येतो. पण ती HD क्वालिटी जर सारखी कॉपी व्हायला लागली तर त्याची क्वालिटी कमी होते. पण ओरिजिनलची क्वालिटी जशी आहे तशीच आहे. बरोबर. ओरिजिनल डीएनए असतो, पण त्याच्या कॉपी बनवत राहतो. आता ज्यावेळेस आपल्याला वापरायचे आहे त्यावेळेस आपण आरएनए बनवला, डीएनएचा काय केला? आरएनए तयार केला. ऍक्च्युअल आपल्याला बघायचं त्यावेळेस. बरोबर. रेप्लिकेशन काय? मेकिंग अ कॉपीज ऑफ अ डीएनए. ओके. आणि ट्रान्सक्रिप्शन काय आहे? मेकिंग अ यूज ऑफ अ डीएनए. डीएनएचा वापर करण्यासाठी आपण ट्रान्सक्रिप्शन करतो. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे, व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन वी हॅव, इट इज स्टोअर्ड इन द मास्टरपीस, and that masterpiece is the DNA. Clear? Second question comes is that how this information is stored. How? आता स्टोअर केली एवढं आपल्याला लक्षात आलं, पण how it is stored in the DNA. And then we have a knowledge that it is stored in the form of gene. ही कशा पद्धतीने स्टोअर केलेली आहे? जीनच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलेली आहे. बरोबर. इट इज फॉर्मड इन द डीएनए इन द फॉर्म ऑफ जीन, और यू कॅन से न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस. आपल्याला दुसरी माहिती आहे की जी इन्फॉर्मेशन डीएनए मध्ये स्टोअर केलेली आहे ती कशी स्टोअर केलेली आहे? जीन मध्ये स्टोअर केली. जीन मध्ये म्हणजे काय? सिक्वेन्स ऑफ अ न्यूक्लियोटाइड. बरोबर. न्यूक्लियोटाइड बेसचा सिक्वेन्स आपल्याला त्याच्यामध्ये असलेला बघायला मिळतो, आणि त्या सिक्वेन्स मध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला स्टोअर असलेली बघायला मिळते. ठीक आहे. अजून सुद्धा आपल्याला हे लक्षात आलेलं आहे, हे सगळ्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी प्रूव्ह पण केलेलं आहे की व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन द डीएनए इज स्टोअर्ड इन द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस. आपली सगळी माहिती असते. कम्प्युटर लँग्वेज जर असेल विचार करूया. कम्प्युटर लँग्वेज कसली लँग्वेज असते माहिती आहे? बायनॉमियल लँग्वेज असते. कम्प्युटरची लँग्वेज कसली? बायनॉमियल लँग्वेज असते. बायनॉमियल म्हणजे काय? त्याच्यामध्ये 2च अल्फाबेट असतात. माहिती आहे तुम्हाला हे? 0 आणि 1. कम्प्युटरला दुसरं काही कळत नाही. 0 आणि 1. बरोबर.
हे माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती, कोडिंग वगैरे शिकला तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे हा इथं 0 आहे. 0 म्हणजे करंट नाही. काय म्हणतो मी? 0 म्हणजे करंट नाही आणि 1 म्हणजे करंट आहे. बरोबर. लँग्वेज कशी ट्रान्समिट केली जाते? 0 1 1 0 0 1 1 हा एक वर्ड झाला किंवा एक अल्फाबेट झालं असं म्हणूया. आपल्या भाषेतलं इंग्रजी अल्फाबेट किंवा मराठी अल्फाबेट हे एक झालं. आता दुसरं काय होईल? 0 0 1 0 1 0 0 एक होईल. नंबर सेम आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. कम्प्युटर वेगवेगळ्या पद्धतीने कोड करणार आहे. म्हणजेच कम्प्युटरला भाषा कशी इनपुट दिली जाते? करंट नाही, करंट आहे, करंट आहे, करंट नाही, करंट नाही, करंट आहे, करंट आहे. लाईकवाईज अशा पद्धतीने. म्हणून याला बायनॉमियल लँग्वेजेस म्हणायचं. ठीक आहे. ही आपण वाचतो का? आपल्याला वाचायलाही मिळते का? नाही. ऍक्च्युअली स्टोअर त्या फॉर्म मध्ये होते, पण वाचायला काय मिळते? ऍक्च्युअली इन्फॉर्मेशन जी असते ती वाचायला मिळते. तसंच डीएनए मध्ये इन्फॉर्मेशन कशात स्टोअर केलेली आहे? न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. हाऊ मेनी न्यूक्लियोटाइड्स आर देयर इन द डीएनए? डीएनए मध्ये किती न्यूक्लियोटाइड असतात? मोठ्या किती? 4 न्यूक्लियोटाइड्स आर देयर. माहिती आहे तुम्हाला? तुम्ही गाभू नका. 4 न्यूक्लियोटाइड्स आर देयर. कुठले? ATGC. क्लियर? ATGC पाठात लिहून ठेवायचं, हळूहळू लक्षात राहतं आपल्याला. ठीक आहे. तर ATGC हे न्यूक्लियोटाइड. ओनली 4 न्यूक्लियोटाइड्स आर देयर. सो दिस लँग्वेज इज नॉट बायनॉमियल. आता आपल्याला ही बायनॉमियल आहे का? नाहीये. 4 न्यूक्लियोटाइड बनलेली अल्टरनेशन. याच्या कुठलाही सिक्वेन्स आपल्याला तयार झालेला बघायला मिळेल. ठीक आहे. सो दिस information is present in the DNA in the form of nucleotide sequence of 4 different bases. 4 बेसेसचा सिक्वेन्स इथं असलेला बघायला मिळतो. Then question comes, how this information is carrying or this stored information with this 4 nucleotide, how it is sufficient for the coding different type of proteins, स्पेशली ऑफ 20 अमिनो ऍसिड. आता आपल्याला इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, ही लँग्वेज कशी आहे? डीएनए ची आहे. ज्यावेळेस आपण आरएनए ची लँग्वेज बघूया, डीएनए लँग्वेज आहे. डीएनए लँग्वेज कितीने बनलेली आहे? किती न्यूक्लियोटाइडने बनलेली आहे? 4 न्यूक्लियोटाइड. आरएनए ची लँग्वेज किती न्यूक्लियोटाइडने बनलेली आहे? 4. फक्त त्याच्यामध्ये काय? AUGC असे आहे. हे काय? आरएनए आहे. बरोबर. आता आरएनए ची इन्फॉर्मेशन म्हणजे डीएनए ची इन्फॉर्मेशन कशात येणार आहे? एमआरएनए मध्ये येणार. बरोबर. आता याला काय म्हटलं आपण? ट्रान्सक्रिप्शन. बरोबर. आता एमआरएनए ची इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे न्यायची आहे? प्रोटीन मध्ये न्यायची. प्रोटीन किती अमिनो ऍसिड बनलेले असतात? How many amino acids are present in the protein, or how many amino acids which are responsible for formation of either of the or all different kinds of the proteins? वेगवेगळ्या प्रोटीन किती वेगवेगळे प्रोटीन्स तयार करण्यासाठी किंवा वेगवेगळे प्रोटीन तयार करण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारचे नॅचरल अमिनो एसिड्स असतात? माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे. देयर आर अबाउट 20 अमिनो एसिड्स. किती acids present in the protein. बघा, एकामध्ये ह्या दोन्हीमध्ये 4 न्यूक्लियोटाइड्स आहेत प्रत्येकामध्ये, आणि याच्यामध्ये किती आहेत? 20. So how we can make a logic that these 4 are sufficient for the 20? बरोबर. So then there are many different kinds of logic came forward. जर आपण बघितलं, जर आपण मी म्हटलं ऍडेनिन कोड्स फॉर वन ऑफ द अमिनो ऍसिड ऍलानाइन. बरोबर. ऍलानाइन. दुसरा काय? टी थायमिन कोड्स फॉर द ट्रिप्टोफॅन.
another amino acid. G code for the glutamic acid किंवा ग्लुटामाइन, कुठलंही मग ग्लुटामाइन. ठीक आहे. C कोड फॉर द सिस्टीन. सायटोसिन आहे पण अॅमिनो ऍसिड कुठले आहेत मी फक्त पहिला अल्फाबेट सेम यावं म्हणून त्याच्यातलं सिलेक्ट करून घेतो. सिस्टीन. ठीक आहे. व्हॉट अबाउट व्हेन वी टेक a single nucleotide coding for the one nucleotide for the one amino acid. असं जर म्हटलं तर how many amino acid we can code? किती amino acid आपण फक्त कोड करू शकतो? Only 4. बरोबर? Only 4 amino acid we can code. What about another 16 amino acid? अजून शिल्लक राहिलेली 16 amino acid साठी काय करणार आपण? बरोबर? So that is the question. So this kind of a code is not sufficient for the coding actual information present in the DNA, because in protein there are 20 different amino acids are present. मग युनिक कोड आपण DNA चा त्या प्रोटीन साठी देऊ शकत नाही. मग दुसरा सेकंड लॉजिक आपल्याकडे आलं, that is use of a combination of a 2 among the 4. 4 पैकी 2 एकत्र आणायचे. म्हणजे कसे बघा 4 आहेत, 4 raised to 2 किती झाले 16 कॉम्बिनेशन. फॉर एक्झाम्पल त्या 4 न्यूक्लियोटाइड पैकी आपण काय करायचे कुठलेही 2 एकत्र आणायचे. म्हणजे काय असेल AT असेल, AG असेल, AC असेल. बरोबर? This will code for the one amino acid, this will code for the another amino acid, this will code for the next amino acid. So likewise, how many amino acids we will be able to code? Only 16. Still 4 amino acid remains to be coded. अजून काय 4 amino acid शिल्लक राहतात की जे आपण कोड करू शकत नाही. And this आता आपण बघितलं पहिला आपल्याला एक जर बघितलं तर आपल्याला सिंगल कोडॉन, सिंगलेट असं म्हणायचं. सिंगल कोडॉन एकच लक्षात ठेवा. सिंगलेट म्हणजे काय? ओनली वन न्यूक्लियोटाइड कोड्स फॉर द अॅमिनो ऍसिड. एकच न्यूक्लियोटाइड अॅमिनो ऍसिड कोड करतो, त्याला सिंगलेट कोडॉन असं म्हणायचं. बरोबर? आता ते सफिशियंट होतात का? होत नाही. मग आपण काय केलं 2 एकत्र आणले, त्याला म्हणायचं डबलेट कोडॉन असं म्हणायचं. डबल कोडॉन काय म्हणायचं? डबलेट 2 अल्फाबेट्स कम्स टुगेदर टू फॉर्म अ सिंगल कोड. एक कोड तयार करण्यासाठी 2 अल्फाबेट एकत्र येतात. तर असं जर केलं तर डबलेट मध्ये काय होईल? डबलेट मध्ये काय होईल? ओनली 16 कोड्स विल बी फॉर्म. किती कोड्स तयार होतील? 16. जर तुम्हाला करायचं झालं तर तुम्ही करू शकता. अजून याच्यामध्ये काय असेल? ए पण असेल. बरोबर? ए कॅन बी कोड कॉम्बिनेशन. दुसरा आता बघा काय असेल? दुसरा टी आहे. टी ए, टी असेल, टी जी असेल, टी सी असेल. ठीक आहे. तिसरा घेतला जी ए असेल, जी टी असेल, जी जी असेल, जी सी असेल. ठीक आहे. आता शेवटचा घ्या सी ए असेल, सी टी असेल, सी जी असेल आणि सी सी असेल. नाही पाहिजे. ओनली 16. याच्यापेक्षा वेगळे कॉम्बिनेशन कुठले मिळतात का तुम्हाला? नाही मिळणार. ठीक आहे. युनिक कॉम्बिनेशन पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण काय करणार? फक्त 16 कोडॉन आपल्याकडे तयार झालेले बघा. सो वी हॅव अ 20 अमिनो ऍसिड. Therefore 16 codon will not be sufficient to code for a 20 amino acid. बरोबर? 16 कोडॉन 20 अमिनो ऍसिड कोड करण्यासाठी सफिशियंट होतील का? तर होणार नाही. सो देन अगेन we have changed this combination from 2 to 3 codon. मग आपण तिसरा कॉन्सेप्ट आणला, that is a triplet codon. Codon is a triplet. ट्रिपलेट कॉन्सेप्ट. ट्रिपलेट मध्ये काय केलं आपण? 4
type of nucleotides combined together as a 3 nucleotide. वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन केले. म्हणजे कसं केलं बघा, ATG केला, ठीक आहे, AGC केला, लाईकवाईज. त्याच्यानंतर काय, आता बघा वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्बिनेशन तयार होते. ए फक्त पहिल्यांदा घेतलाय अशा पद्धतीने मी AGC झाला, ATC लाईकवाईज, किंवा ट्रिपल ए पण येईल, फक्त ए बद्दल बोल. तर अशा पद्धतीने आपण काय करणार, 3 एकत्र करणार. सो दिस काइंड ऑफ अ कोड इज नथिंग बट द ट्रिपलेट कोड. सो 4^3, हाउ मेनी, there will be 64 codon for 64 different combinations of a codon will be formed. बरोबर, 64 कॉम्बिनेशन्स तयार झालेले बघायला मिळते. मग पहिली कॉन्सेप्ट सांगितली, पुढे सांगितली FHC क्रिक. फ्रान्सिस क्रिकने काय सांगितलं की व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन द DNA is in the form of nucleotides, but that information for a amino acid present in the coded form or in the coded word, and that coded word is nothing but the codon. ठीक आहे, त्याला काय म्हटलं, कोडॉन, कोडेड वर्ड. दिस इज द कोडॉन. काय म्हटलं, कोडॉन. आता हा कोडॉन कसा होता हे त्याला सांगितलं. दिस इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ कोडॉन, कोडेड वर्ड, that has to be decoded for our knowledge. आपल्या नॉलेज साठी आपण डिकोड केलं पाहिजे. मग ह्या 3 कॉन्सेप्ट आल्या. मे बी डिकोडिंग करताना ते एका न्यूक्लियोटाइडचं असू शकतं, सिंगलेट असू शकतं, 2 न्यूक्लियोटाइडचे कॉम्बिनेशन असू शकतात, डबलेट असू शकतात, 3 न्यूक्लियोटाइडचे कॉम्बिनेशन असू शकतात, ट्रिपलेट असू शकतात. तर अशा पद्धतीनं ही कोडेड लँग्वेज आपल्याला आलेली बघायला मिळते. अशा प्रकारची ही गॅमा नावाच्या शास्त्रज्ञानं आपल्याला ट्रिपलेट कोडॉन सांगितलेलं. गॅमा नावाच्या शास्त्रज्ञानं आपल्याला काय सांगितलेलं बघायला मिळतं, तर कोडॉन इज अ ट्रिपलेट. कोडॉन इज अ ट्रिपलेट. अगेन क्रिकनं याला काय केलं, सपोर्ट केलं. कशासाठी, ट्रिपलेट कोडॉन आहे की नाही हे सांगण्यासाठी. वेदर द कोडॉन इज ट्रिपलेट ऑर नॉट, दॅट इज एक्सपेरिमेंटली प्रूव्ड. आता एक्सपेरिमेंटल प्रूफ कसा आपल्याला असलेला बघायला क्लिअर. पहिलं लॉजिकल प्रूफ काय आहे, 64 कोडॉन कॅन कोड फॉर द 20 अमिनो ऍसिड. बरोबर, 64 कोडॉन वेगवेगळे युनिक कोडॉन असतात. 64 काय असणार आहे, युनिक कोडॉन असणार आहे. त्यापैकी 20 अमिनो ऍसिड कोड करू शकतील. एकासाठी 2 कोड असू शकतात, एकासाठी 3 कोड असू शकतात, एकासाठी एकच कोड असू शकतो. दॅट डझंट मॅटर. एका अमिनो ऍसिड साठी 1 कोड असेल, दुसऱ्या अमिनो ऍसिड साठी 2 कोड असतील, तिसऱ्या अमिनो ऍसिड साठी 3 कोड असतील. लाईकवाईज बघूयात आपण. आपल्याला कोडॉन डिक्शनरी बघायची आणि ती डिक्शनरी सुद्धा आपल्याला कशी तयार झाली हे पण पाहायचं. पहिल्यांदा आपण वेदर दिस कोडॉन इज ट्रिपलेट, सिंगलेट और डबलेट हे क्लिअर करून घ्यायचं. ते कसं क्लिअर केलं, त्याच्यासाठी एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटला काय म्हणायचं, फ्रेम शिफ्ट म्युटेशन. बघा आता हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. का महत्वाचं आहे, ट्रिपलेट कोडॉन. आता मी कोडॉन असं म्हणतो. कोडॉन इज अ वर्ड विच कोड फॉर द अमिनो ऍसिड. काय म्हटलं मी, इट इज अ वर्ड formed of a 3 nucleotide which code for a specific amino acid which carries the information for specific amino acid. लक्षात ठेवा, codon is formed of a 3 nucleotide or sequence of a 3 nucleotide which codes for the single amino acid, एवढं लक्षात ठेवायचं. आता पहिला आहे की हा ट्रिपलेट आहे कसा, बरोबर. मग काय केलं, फ्रान्सिस क्रिकने एक एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटला काय आपण म्हणतो, फ्रेम शिफ्ट म्युटेशन असं म्हणतो.
फ्रेम शिफ्ट म्युटेशन. ठीक आहे. फ्रेम शिफ्ट म्युटेशन म्हणजे काय पहिले समजून. याच्यामध्ये ATGC TAGC ATC GACT XY. ठीक आहे. मी आता T च्या ठिकाणी U करतो कारण आपण mRNA म्हणतो म्हणून mRNA मध्ये काय असेल T च्या ठिकाणी काय असेल U असेल. क्लिअर. हा एक mRNA आहे. किती न्यूक्लियोटाइड आहेत याच्यामध्ये? किती आहे? 5. बरोबर ना? 5 5 15 न्यूक्लियोटाइड्स. बरोबर. आता किती कोड असले पाहिजेत मग? कोडॉन किती असले पाहिजेत? आपण काय म्हणतो कोडॉन जर ट्रिपलेट आहे असं म्हटलं तर किती कोडॉन असले पाहिजेत? How many codons are there? 1 2 3 4 5 codons are there. बरोबर. म्हणजे किती अमिनो ऍसिडचा प्रोटीन तयार झाला पाहिजे? 5 अमिनो ऍसिड्स. म्हणजे 5 अमिनो ऍसिड तयार झाले पाहिजे. कधी? when we consider कोडॉन इज अ ट्रिपलेट. जर आपण कोडॉन हा ट्रिपलेट आहे असं जर म्हणत असू तर आपल्याला किती अमिनो ऍसिड तयार झालेले बघायला मिळाले पाहिजे. प्रोटीन तयार होणार त्याच्यामध्ये किती अमिनो ऍसिड असले पाहिजे? 5. बरोबर ना? मग हे जे पूर्ण सिक्वेन्स आहे याला काय म्हटलं जातं? रीडिंग फ्रेम असं म्हणतात. काय म्हटलं जातं? दिस इज द रीडिंग फ्रेम. इन द ट्रान्सलेशन मध्ये रीडिंग फ्रेम एक वाक्य आहे. बरोबर. ते सुरू कुठून करायचं आणि एंड कुठं व्हायचं ते आपल्याला माहित असतं आणि त्याचे वर्ड कुठले कुठले आहेत ते आपल्याला माहित असतं. बरोबर. म्हणून ही काय झाली? रीडिंग फ्रेम. अ सेंटेन्स ऑफ अ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस साठीच सेंटेन्स आहे. रीडिंग फ्रेम म्हणजे काय? सेंटेन्स असं म्हटलं तरी चालेल. रीडिंग फ्रेम ती कुठं सुरू होते आणि कुठं बंद होते हे आपल्याला आता माहिती आहे. मग यानं काय केलं? फ्रेम शिफ्ट म्हणजे काय? वाक्य अर्ध वाचणे, शिफ्ट करणे. म्हणजे आपण काय करतो? एक वाक्य पूर्ण वाचायच्या ऐवजी अर्ध अर्ध वाचतो. कॉमा असतो कुठे किंवा काय पुढचं डिलीटच दिसतच नाही आपल्याला. बरोबर. मग आपण काय करतो? इथून पुढचा जर काही सिक्वेन्स जर कमी जास्त झाला एखादा त्याच्यातला अक्षर जर दिसलं नाही तर आपण वाचायचं बंद करतो. बरोबर. म्हणजे दिसत नाही आपण काहीतरी लॉजिक लावतो. पण आपली मशिनरी लॉजिक लावत बसत नाही. तिला काही घेणं देणं नसतं. ते दिसलं नाही तर त्याचा पुढचा लगेच जुळवून घेते. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये काय केलं? म्युटेशन केलं. म्युटेशन म्हणजे चेंज इन द सिक्वेन्स. म्युटेशन म्हणजे काय? चेंज इन द सिक्वेन्स. मग सिक्वेन्स चेंज कसा करायचा? जेणेकरून काय झालं पाहिजे? फ्रेम शिफ्ट झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? फ्रेम शिफ्ट झाली पाहिजे. बरोबर. फ्रेम शिफ्ट कशी झाली पाहिजे? मागं किंवा पुढे शिफ्ट झाली पाहिजे. मग फ्रेम शिफ्ट म्युटेशन त्याच्यामध्ये ऍडिशन किंवा डिलिशन होत असतं. काय होत असतं? ऍडिशन किंवा डिलिशन होत असतं. कशाचं? न्यूक्लियोटाइडचं होत असतं. बरोबर. मग आता यांनी काय केलं? एक न्यूक्लियोटाइड डिलीट केला. आपण कडेचा केला जस्ट फॉर अ शेक. आपल्याला माहित होण्यासाठी अंडरस्टँड होण्यासाठी एकदम शेवटचा न्यूक्लियोटाइड केला. काय केलं त्यानं? डिलीट केला. आता अगोदर 15 न्यूक्लियोटाइड होते आता किती झाले? 14 न्यूक्लियोटाइड झाले. मग आता काय व्हायला पाहिजे? आता आपल्याला बघायचे किती अमिनो ऍसिड तयार होते. अगोदर किती झाले होते? 5 अमिनो ऍसिड. बरोबर. मग त्यांनी काय केलं? त्याचं ट्रान्सलेशन केलं आणि त्याच्यानंतर बघितलं हाऊ मेनी अमिनो ऍसिड दे ही गॉट ओनली 4 अमिनो ऍसिड्स फॉर्म. किती अमिनो ऍसिड तयार झालेले बघायला मिळाले त्याला? फक्त 4 अमिनो ऍसिडचं प्रोटीन तयार झालेलं बघायला मिळालं. आता 4 अमिनो ऍसिड काय? एक कंप्लीट कोडॉन आहे, दुसरा कंप्लीट कोडॉन आहे, तिसरा कंप्लीट कोडॉन आहे, चौथा कंप्लीट आहे, पण पाचवा इनकम्प्लीट. सो जेनेटिक कोड विल नॉट बी रीड. तो रीड केला जाईल का? नाही, रीड केला जाणार. सो देयर विल नॉट बी फॉर्मेशन ऑफ अ
प्रोटीन तयार होणार नाही, अॅमिनो ऍसिड तिथं ऍड केलं जाणार नाही. म्हणून लक्षात आलं की जर आपण जसं असेल तसं 12 अॅमिनो ऍसिड असतील तर 12 न्यूक्लियोटाइड्स असतील तर 4 अॅमिनो ऍसिड तयार होतात. 15 असतील तर 3-3चा जर सेट असला तर कंप्लीट अॅमिनो ऍसिड द नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड डिवाइडेड बाय 3 एवढे अॅमिनो ऍसिड तयार होतात. पण ऑड जर असले, मल्टिपल ऑफ 3 जर नसतील तर जिथपर्यंत मल्टिपल ऑफ 3 असतं तेवढेच अॅमिनो ऍसिड तयार होतात, त्याच्या पुढे तयार होत नाही. ठीक आहे. Therefore, this is the complete evidence for stating that this codon is a triplet. आता लक्षात आलं की कोडॉन हा ट्रिपलेट आहे हे फिक्स झालं. लक्षात आलं. आता पण अजून बघा, जर समजा त्यांनी इथं यू ऍड केला आणि मधला इथला ए काढला, तर हा काय झाला, इथून हा रीड केला, एक फ्रेम झाली, दुसरा रीड केला आणि इथं तिसरा कोड रीड झाला, चौथा रीड झाला, पाचवा सोडून दिला. अशा पद्धतीने फ्रेम शिफ्ट म्युटेशन. किंवा जर त्यांनी काय केलं, अजून एक आपण पॉसिबिलिटी, सगळ्या पॉसिबिलिटी चेक करूया. अजून पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये AUGCT UGAC AUCG ACG 1 2 3 4 5. ठीक आहे. तर 5 अॅमिनो ऍसिड तयार झाले. त्यांनी काय केलं, अजून एक ऍड केला, ए ऍड केला, तर अॅमिनो ऍसिड तयार झाला का नवीन? नाही. जी ऍड केला, 2 न्यूक्लियोटाइड ऍड केले, फ्रेम शिफ्ट केली, बरोबर, वाढवली, तरी सुद्धा अॅमिनो ऍसिड तयार झाला. पण त्यांनी 3 न्यूक्लियोटाइड ऍड केले तर नवीन एक अॅमिनो ऍसिड त्याच्यामध्ये ऍड झाला, 6 अॅमिनो ऍसिड ऍड झाले. म्हणून आपल्याला सगळ्यांना आता कन्फर्म झालेलं आहे की कोडॉन काय असतो, ट्रिपलेट असतो. क्लिअर. कोडॉन ट्रिपलेट असतो. इथपर्यंत लक्षात आलं सगळं. कसा ट्रिपलेट असतो, लॉजिकली गॅमोनं सांगितलं, प्रॅक्टिकली आपल्याला क्रिकनं सांगितलेलं बघायला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला तयार होतो, मग आपल्या मनामध्ये सेकंड क्वेश्चन तयार होईल की which codon is responsible for coding of the which amino acid. कुठल्या अॅमिनो ऍसिड साठी कुठला कोड असतो, बरोबर. मिनिंग काय आहे त्या कोडचं ते आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काही शास्त्रज्ञांचं रिसर्च फार महत्वाचा असलेला बघायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये निरेनबर्ग नावाचा शास्त्रज्ञ जरा थोडासा आघाडीवर होता. निरेनबर्ग आणि मथाईत अशी ही 2 माणसांची जोडी आपल्याला महत्वाची असलेली बघायला मिळते. निरेनबर्ग अँड मथाई. ठीक आहे. निरेनबर्ग अँड मथाई. या दोघांनी काय केलं, ते फॉर्म आर्टिफिशियल mRNA. त्यांनी काय केलं, आर्टिफिशियल mRNA तयार केला, आरएनए तयार केला. काय केला, आर्टिफिशियल mRNA तयार केला. दे आर नोन फॉर synthesis of artificial RNA. केमिकल सिंथेसिस ऑफ आरएनए. कुठलं, आरएनएचं केमिकल सिंथेसिस, त्याच्यासाठी हे फेमस आहे. ह्यांना लक्षात आलं, काय लक्षात आलं की आपण केमिकली आरएनए सिंथेसिस करू शकतो. त्यांनी काय केलं, एकच न्यूक्लियोटाइड घेतले, सिंगल न्यूक्लियोटाइड, कुठले, युरिया ऍसिड घेतला, यू घेतला, त्याला यू जोडला, अजून यू जोडला, अजून यू जोडला. काय तयार केलं त्यांनी, पॉली यू mRNA. काय तयार केला, पॉली यू. साधं सिंपल लक्षात आहे. आणि मग
इथे सुद्धा त्यांनी कोणाचं लॉजिक अप्लाय केलं? क्रिकचं लॉजिक अप्लाय केलं. वेदर इट इज अ ट्रिपलेट ऑर सिंगलेट ऑर डबलेट, काय असेल ते ट्रिपलेट सिंगलेट डबलेट काय असेल ते त्यांनी चेक केलं. त्याचं नॉलेज त्यांनी वापरलं. पण त्यांनी काय केलं? आर्टिफिशियल आरएनए तयार केला. आणि आर्टिफिशियल आरएनए तयार करत असताना त्यांना लक्षात आलं की हा आरएनए ट्रान्सलेट केल्यानंतर कुठल्या प्रकारच्या अमिनो ऍसिडचं प्रोटीन तयार होतं. तर त्यांना लक्षात आलं की ओनली वन टाइप ऑफ अमिनो ऍसिड्स आर फॉर्म्ड, दॅट इज अ फिनिलअलानाइन. फक्त फिनिलअलानाइन 1 2 3 आणि 4 4 फिनिलअलानाइन तयार झालेले बघा. फक्त आणि फक्त फिनिलअलानाइन. ठीक आहे. कारण त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की 3 uracil molecules comes to 3 uracil nucleotides comes together forms a codon for a phenylalanine amino acid. काय म्हटलं त्यांनी? phenylalanine amino acid. अशा प्रकारे. नंतर दुसरं त्यांनी काय केलं? अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पहिल्यांदा पॉलीयुरॅसिल तयार केला, त्याच्यानंतर पॉलीॲडेनिन तयार केला, त्याच्यानंतर त्यांना एकाच प्रकारचे अमिनो ऍसिड प्रोटीन मध्ये बघायला मिळाले. पॉलीसायटोसिन तयार केला त्यांनी. पॉलीग्वानिलिन तयार नाही केला कारण त्याच्यामध्ये वेगळं आहे. पण हे 3 तयार केले आणि त्यांनी 3 ए असल्यानंतर कुठला कोड आहे, 3 सी असल्यानंतर आणि 3 यू साठी फेनिलअलानाइन आहे. ठीक आहे. तीन ए साठी लायसिन आहे आणि 3 सी साठी प्रोलिन आहे. अशा पद्धतीनं 3 कोड तर त्यांनी डिकोड केले. आणि ज्या ज्या वेळेस 3 युरॅसिल एकत्र आले त्या वेळेस त्यांना काय मिळाला? फिनिलअलानाइन तिथं ऍड केलेला बघा. 3 ॲडेनिल ज्या ज्या वेळेस एकत्र आले त्या वेळेस लायसिन ऍड केलेला बघायला मिळाला. 3 सायटोसिन एकत्र आल्यानंतर प्रोलिन ऍड केलेला बघायला मिळाला. म्हणून करस्पॉन्डिंग सिक्वेन्स तयार झाला. पण एवढा सिक्वेन्स सफिशियंट होता का 64 कोडॉन डिकोड करण्यासाठी? नाही. तर आपल्याला त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक शास्त्रज्ञ आपल्याला भारतामधला, भारतीय वंशाचा आहे कारण बाहेर गेल्यानंतर लोक काय विसरतात, तो भाग वेगळा. तर तो हरगोविंद खुराना, HG खुराना नावाचा एक शास्त्रज्ञ आपल्याला झालेला बघायला मिळाला. पंजाबी माणूस. पंजाब युनिव्हर्सिटी मधून त्याचं ग्रॅज्युएशन झालं. त्याच्यानंतर तो बाहेर गेला, PhD इथंच केली. पण त्याच्यानंतरच्या रिसर्चसाठी बाहेर गेला आणि त्याला नोबेल पण मिळाला. ठीक आहे. यानं काय केलं? केमिकल सिंथेसिस ऑफ mRNA. mRNAचं काय केलं? केमिकल सिंथेसिस केलं. पण केमिकल सिंथेसिस करत असताना त्यानं काय केले? कॉम्बिनेशन्स वेगळे. ही युज्ड द डिफरंट न्यूक्लियोटाइड्स, से बायन्यूक्लियोटाइड्स. त्यानं काय केले? कुठले सिक्वेन्स वापरले? AC फॉर एक्झाम्पल. त्यांनी कुठले सिक्वेन्स वापरले? CU सिक्वेन्स वापरला. त्यांनी सिक्वेन्स कुठला वापरला? CG सिक्वेन्स वापरला. दोन न्यूक्लियोटाइडचे रिपीट्स वापरले. ही फॉर्म्ड अ sequence of nucleotides or sequence of mRNA by using a repetition of 2 nucleotides. बरोबर. त्याच्यातलं मोस्ट फेमस आपल्याला असलेलं बघायला मिळतं CU रिपीट. पहिला त्याचा होता CU रिपीट. CU रिपीट्स लक्षात ठेवायचं. म्हणजे काय? CU इज रिपीटेड अगेन अँड अगेन. मग काय झालं? CU असं म्हटलं तर चालेल. ठीक आहे. सायटोसिन युरॅसिल अशा पद्धतीनं आपल्याला रिपीट तयार केलेले बघा. नाउ ही ट्रान्सलेटेड द सो फॉर्म्ड mRNA. मग कोडॉन त्याच्यामध्ये तयार होता 1 2 3 4. बरोबर. त्याच्यानंतर त्या लक्षात आलं की आपल्याला 2 वेगळ्या प्रकारचे कोडॉन तयार झालेले बघा. कुठला? CUC UCU.
CU दोन वेगळ्या प्रकारचे कोडॉन तयार झालेले आहेत. अँड सो फॉर्म अ प्रोटीन कंटेन टू टाइप ऑफ अमिनो ऍसिड. याच्यापासून तयार झालेलं प्रोटीन काय, किती प्रकारचे अमिनो ऍसिड त्याच्यामध्ये असतील, दोन प्रकारचे असतील, विच इज कोडेड बाय CUC अँड अनदर कोडेड बाय UCU. बरोबर. अशा पद्धतीनं जर बघितलं तर आपल्याला त्यांनी सेपरेट केलेले प्रोटीन अमिनो ऍसिड त्याच्यामध्ये बघायला मिळाले. आणि त्याच्यामध्ये CUC साठी ल्युसिन होता आणि UCU साठी सेलिन. म्हणजे त्याला काय अलॉट केलं बघा, CUC ल्युसिन साठी अलॉट केला आणि UCU कोणासाठी केला, सेलिन साठी. क्लिअर. म्हणजे अगोदर काय होतं, पॉली यू, पॉली सी, पॉली ए यांचे कोडॉन आपण डिकोड केले. आता त्याच्यानंतर मग हा एक इथं रिसर्च आपल्याला महत्वाचा असलेला बघायला मिळतो. आणि मग ह्या तिघांनी मिळून अजून एक्सपेरिमेंट केला. कोणी, निरेनबर्ग, मथाई आणि HG खुराना. तिघांनी मिळून एक्सपेरिमेंट केला आणि कंप्लीट डिक्शनरी वापरला. आता इथं कितीचं कॉम्बिनेशन केलं होतं, रिपीट्स तयार केले होते, 2 न्यूक्लियोटाइडचे रिपीट्स तयार केले होते. मग त्यांनी 3 न्यूक्लियोटाइडचे रिपीट्स तयार केले. ठीक आहे. RNA तयार करायचा, पण किती रिपीट्सचा, 3 रिपीट्सचा तयार करायचा. अशा पद्धतीनं त्यांनी कंप्लीट डिक्शनरी तयार केलेली बघायला मिळते. ती डिक्शनरी कशी तयार केली हे फक्त मी सांगेन पटपट. त्याला काय आपल्याला लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. त्यातले काही अमिनो ऍसिड्स फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर त्याच्यासाठी 3 कॉम्बिनेशन्स त्याच्यामध्ये असलेले बघायला मिळतात. UCAG अशा पद्धतीनं ती कॉम्बिनेशन आहे. UCAG हा पहिला फर्स्ट असतो. बरोबर. दुसरा कुठला आहे बघा, UCAG. असे 4. ठीक आहे, 4 कॉम्बिनेशन. आणि त्याच्यानंतर पुढे सुद्धा आपल्याला UCA आणि G म्हणजे कॉम्बिनेशन कसं केलंय त्यांनी, पहिला, दुसरा आणि तिसरा. म्हणजेच काय असेल, ह्या लाईन मध्ये काही U हा पहिला, दुसरा U असेल, तिसरा आपण काय असेल, U असेल. हा पहिला U, दुसरा C, बरोबर, C नाही इथपर्यंत असेल. म्हणजे याचे 4 कॉम्बिनेशन्स होतात बघा. UAU, बरोबर, UGU लाईकवाईज, बरोबर. तसंच पुढं CUU दुसरा, नाहीतर असं सरळ लिहून ठेवायचं वरचा. त्याच्यानंतर UCAG, त्याच्यानंतर UU लाईकवाईज. अशा पद्धतीनं वेगवेगळी कॉम्बिनेशन्स त्यांना तयार झालेली बघायला मिळाली. आणि दीज आर द 64 डिफरंट कॉम्बिनेशन्स. हे सगळे किती कॉम्बिनेशन्स आहेत, 64 वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आपल्याला ह्या डिक्शनरी मध्ये असलेले बघायला मिळतात. हे 64 कॉम्बिनेशन्स आर सफिशियंट फॉर द डिफरंट कोडिंग डिफरंट टाइप्स ऑफ द अमिनो ऍसिड. वेगवेगळ्या प्रकारच्या अमिनो ऍसिडला कोड करण्यासाठी हे सगळे महत्त्वाचे आहे. क्लिअर. म्हणजेच डिसिफरिंग, यालाच आपण डिसिफरिंग असं म्हटलं. डिसिफरिंग द कोडॉन डिक्शनरी. कोडॉन डिक्शनरी आपल्याला सर्च करायला लागते. आणि अशा पद्धतीनं सगळ्या अमिनो ऍसिडसाठी कोड कुठले असतात ते आपण डिस्कवर केलेले आहे. ठीक आहे. आता ह्या कोडॉनच्या प्रॉपर्टी काय असतात, जेनेटिक कोडच्या प्रॉपर्टी काय असतात, ते कसे असतात, कुठला अमिनो ऍसिड कुठल्याला कोड करतो किंवा कुठला कोड कुठल्या अमिनो ऍसिडला असतो, ते आपल्याला त्याच्या प्रॉपर्टी आपण नंतर बघूया.
आज आपण जे काही शिकलो त्याच्यामध्ये पहिला mRNA त्याचं प्रोसेसिंग शिकलो. जेनेटिक कोडमध्ये जेनेटिक कोड कोडेड लँग्वेजमध्ये कशा पद्धतीनं DNA मध्ये प्रेझेंट असते, ती कशी ट्रान्सक्रिप्ट केली जाते आणि ते ट्रान्सक्रिप्टेड असते. कोडॉन किती न्यूक्लिओटाइडचा असतो, तो का असतो तेवढ्याच न्यूक्लिओटाइडचा, हे बघितलं. लॉजिकल बघितलं. त्याच्यानंतर हाऊ दिस कोडॉन आर असाइन्ड टू स्पेसिफिक टाइप ऑफ अॅमिनो ऍसिड, that is also discovered as per this artificial, and these Nirenberg, Mathai and Hargobind Khurana, these three scientists got a Nobel Prize for this as well. याच्यासाठी या डिस्कवरीसाठी त्यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळालेला आपल्याला मिळते. तर अशी ही वेगळी डिस्कवरी आपल्याला असलेली बघायला मिळते. सो इन नेक्स्ट लेक्चर विल टॉक अबाउट द व्हॉट आर द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ द जेनेटिक कोड. थँक्यू.